पाटलाने निभार ठेवलं गाड्या मला. बायकुनी चोळलं, त्या लावून चोळलं, हळद लावून चोळलं तरी काय फरक पडला गाड्या. अयो कुठं हाडूक बिडूक मोडलंय का काय काय माहिती रे. देवा 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 देवा. ऐको अयो अयो बस ऐको. उचलू उचलू आपटले पाटलाने. अयो काय बार काय वय पाटील. सहज बारकी पोरं उचलून टाकून देतय. Come on, come on, come on, nak makan man, come on, ini main. ay naman. Ay, nat na ni ay nat na naman nat niwan na ay dam. अयो लय मारलं गाड्या. पण इथं काय नाही बातम्या निंदिया आणि मना म्हणणार नो नानू मै घेईन उगवण्या ना म्हणणं माहिती आणि नानू नन म्हणा पण याना माना बंदय मान नक माकान आणि तानू नन म्हणा म्हणे याना नाना नाना निंजन मन निंजा निंजा नन मन निंजा निंजा नन मन जा निंजा अय नन मन काय अयो आज गप्प काय बुटणं बिटणं का काय घुसलेलं परवडलं पण पाटलाचा मार नको रे बाबा. जीवनशी गेलो असतो मी लय वाचलो. काय बाबा पाटलाने लय मारलंय मला. वाटणाने नाही मानणं आडलं नन मानणं. अरे बाबा काहीच नाही. कपडे बदलून येतो म्हणलं म्हणून पाटलाने मागणं दगड मारले मला. विसराय गेलो तर उचलू उचलू आपटलं बाबा. अयो ऐक अयो बोबड्या पाटलाने लय मारलंय. अरे कुठं कुठं मारलं कसं कुठं मारलंय हे तुला दाखवलं असतं बर का. पण तुला आण पण रे जायचं. अरे मारलंय मला तू का रडतोय. मला पण मारलं तिथं मारलं इथं पण मारलं चांगली जायला. मार खाऊन आलाय रे तू. सोड मला. मला मारू तू का कोणी मारलं तुला. नाही म्हणा अरे कोणी मारलं सांगितलं. कोणी मारलं पत्र्यावर वळाय टाकतो. नाव सांग फक्त मला. सांगू का नाव खरं सांग. म्हणा आहे ना अरे सांग किती तू का. मला नाक मागानं मान अयो तुझं तू तिकडच काय शिकर अयो काठी बी हसत दिसती. तर पाटील कुठ काठी घालत काय करणार तर. आयो 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 माणूस काय म्हणतात काय जमीन आहे. पाठी आयो पाटील पाया पडतो. मला माहित आहे भिवू नका सरपंच नाही मारत मी. ही काठी तर राहतात. चला चला नाही मारत मी. मला माहित आहे काल तुम्हाला बी ढेकूळ कोणी मारला मला बी मारला. ती चांगलं माझ्या लक्षात आलं. चला बसूया. सरपंच बोला. हे आपल्याला ढिकळीची पडली. मी तुम्हाला मारला ना तुम्ही मला मारला. हे 100% जादू टोना. हा ही भानामतीचा खेळ आहे. पाटील माझा नवरा कुठे आहे. कामा वाचेल कामा वाचल म्हणजे कालच्या गाडी गेलाय ते अजून घरी आलेला नाही. त्याला काय बाय बाय दिली का बघू एखादी. हे पुरी काय बडबडती. काय तुमच्या नवऱ्याला. मला काय त्या सरपंचाच्या जोडीला धरला का काय. नाही 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 बरोबर आहे. बाया तुम्हालाच पुरत नाही त्याला कधी द्यायचं. आणि ही सरपंच त्याचं चाललंय की मस्त भसा 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 उतरून चाललंय. चरा चरा पुढचं बोलायचं. गावात फिरतोय काना काना ह्याच्यात राहायचा. अरे देतो आम्ही हुडकून तुझा. आणि हे कोण बसलंय इथं.
हा? थांब 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 नको मारू त्याला. मला माहित आहे काय झालंय अव ते. पाटील तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे सगळं. गाबड काल मला लात घालून पळून अरे, आलाय गजबंड डावळ्यात कुत्रा खंगड्या. काय मारके गरीबाला. त्यानं नाही मारलं रे. ती मला माहित आहे कुणी मारली ते आपण बसून बोलूया. अव त्यानंच मारलंय नाही मी सांगतो सगळं मला माहित आहे. बसा कुणी मी आता गरीब सांगितलं गरीब म्हणलं डोक्याचं अरे बसायला नाही लागलं नाही चेटा. नाही ए, नाही. वाच की. चल सांगतो मी तुम्हाला. आपण बसून बोलू जरा. बसून बोलू जरा. कुणाला नाही बसाय वेळ काम पडलं अरे, तेवढं दोन हुडकून मिनिटं आणून द्यायचं ऐक, मला बाकीचं माहित बरं, नाही जा. मजा दाखवतो काय तुम्हाला? तुमनं चांगलं सांगावं ए, सरपंच. मना मानील. त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे सरपंच. का मला तर वाटतं या गावाचा छडा लावला पाहिजे. पण लावणार कसं? लावणार कसं म्हणजे तुम्हाला सांगतो. नाग्या काय म्हणला, बाटली हवी तोडती. दारू हवेत माझी बाटली उडत होती. कोण? नंग्या. हा नाग्या. नंग्या, हा. तर तो पेदाड असो कसाही असो बर तो लबाड बोलणार नाही असं. नाही की बोलणार. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला ढेकूळ मारला नाही. आणि मी पण तुम्हाला नव्हता मारला. मग आणि- हे हा? मी पण नक माका मारणार हे आपल्यावर नाव आली. हा. म्हणजे कोणतरी करतय हा डाव उघडकीस आणला पाहिजे. आणला पाहिजे की. तेव्हा आपल्याला संभा कुठे दिसत नाही. हो, तुम्हीच ते तुम्हाला विचारून महत्वाचं सांबा कुठे. पण ह्याच्या सगळ्याच्या मागे सांबाचं तर नसेल हात. मला 100% तेच वाटतं की हे संभाचा आहे. कमानं आपण काम बघू. केलंय. हुडकून काढू आपण. हुडकून नाही त्याचा नांगच ठेचू जरा चांगलं. मानील नमा कोण घ्या ना त्यालाच बघतोय. त्यालाच बघतोय आम्ही पण. नंद नाही आणा. फक्त गाव पाठी असं ठोका टाकून जरा गावात तर पाहिजे. दिसलं नाही ना. हा, नाही की. फक्त हा? वाटेल. कुठं आहे? कुठं आहे? अरे कुठं आहे? अरे नाही काय आहे? काय असा माहिती थांबा, काय? दगडातच खाली पाडतो. मा तू घ्या. बढिया. मी तर बोलत सांबा दिसला तर हाक मारायला मोकर बोंबाला ना ठोक्यातच वाढीन. सांबा दिसला तरच हाक मार. मोकर बोंबलो नको काय. बाकड तुझी चल. सर कुठं तरी इथंच लावलं गेला असेल बघा. फक्त जाहो त्याच्याकडे बघतोच मी. अरे कुठे सांबा? आंबा. अरे डोक्या घेऊन टाकील खाली. तुला काय सांगितलं? संभा दिसलं तर सांगायचं आंबा माकडे नको. तुला आंबा दाखवायला नाही बरं इथं. चल पुढं. काय करतोय मग? बर का पाटील, सांबा दिसल तिथं त्याला उचलून आणत काय यार तू गपना झपडच देईन. पाटील त्यानं बाहेर बेकारी केली बरं का. कुणी काय सांबाने हाक मारायची मध्ये जर बोंबाला सांगितलं नाही म्हणजे काय. त्यांना हा. जावतो आता कसं काय असतं आणि काय असतं. बापरे, तू कोणतं किती सांबाची सर टाकणार नाही. चालतंय. आईला पाटील सरपंच सांबिया आणि त्या बोबड्या नाही एका मात जर उतरावला ना मी कंडकच सुट्टी नाही एकाला. येऊ दे कुठं सुद्धा जात नाही ती. इकडंच येतात तारा दिसले फाडतो एकाची. हा मस्त चावले ती बोकडं खाऊन गाऊन गावच.
अरे चला थोडा बघ. अरे थांबा 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 ती या इकडे ह्यो बोवा बसलाय कोण ते आपलं काय लचंड मागाय त्याला तरी विचारून बोवा तर नाही तर संभासायचा आपला त्याची काढून बघू आपण काय दाढी म्हण मग हे कधी बोलायचा जुलाब लागल्या तुम्हाला संभा तर दिसत नाही वास घेऊन बघू का मी हा, काय वास घ्यायचा नाही त्याचा वास. संभा दारू पितो त्याच्या तोंडात बसलाय काय? ही कावण्या नाही. नीट बस. मला तर वाटतंय बारामतीच्या पुढे इंदापूर आहे का हाय की इंदापूरच्या गाव गोतवंडी गाव आहे हाय की तिथं मी बघितला होता असला बोवा काय लावलंय थांबा बोवा अरे कशाचा थांबा बाबा नाही दाढी बी असली हा? मिशा बी असली. काळ काय म्हणतोय पाटील. बुवा काय म्हणतोय गोतडी ऐकून घ्या. कशाला आलाय तुम्ही इथं संकट लय मोठं आहे ते आधी आपण महाराजांना विचारू हा बोवा बाबा महाराज महाराज अयो काय बुवा. झालं? मुळव्याध झालं का बसा की. हे, बुवा. तुम्हाला काय झालं? ए, जरा थांबा की मला बोलू द्या की बुवा नको सांग तो लबाडवाडीचा पाटील ना हो 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 अरे वा. आणि ह्यो तुमचा वासुटका सरपंच नावाप्रमाणे म्हणजे गावाच्या हो लबाडवाडी गावाचा हा लबाड सरपंच आणि ह्यो तुमचा दोघात एक ठेवलेला गडी याला अजून बायको मिळाली नाही आम्ही ठेवलेला कामासाठी ठेवलेला. तेच म्हणतोय तुम्ही काय समजायचं ते समजा मी गाणगणी आहे ना मनाना पण याला अजून बी बायको मिळाली नाही आमच्या मागाची लचाण लागले बुवा हम्म बुवा महाराज बोला अहो बोला की संकट आलंय बुवा महाराज अहो माणसात माणूस राही नाही दोघं एकामेकाला मारतोय कोण आम्हाला मारतोय तीच समजा नाही आणि मनानं ना गाठण्याने बोला की कोणाला? म्हणा होय. त्यांना ना कावून टाकणं काय त्याच्या अरे बा- बोला की बोला की मला बोलू द्या की मना म्हणून या की. गडबडलोय आम्ही बोला की बोला की तो परत तिथंच अहो झालंय तसं अहो. अहो, म्हणा की जाऊ, म्हणा तुला नीट बस बांधीत बसल्या बसू नको तू हा? म्हणून ना नाही ए, ऐका की काय म्हणतात ते त्याकडेच अरे शांत बसा की म्हणलो तरी याच्यावर पाटील तोडगांनी तुम्ही काय म्हणला तसं शांताबाई शांत अहो, शांत. महाराज खरंच बुवा. ते शांत अहो, ते शांतीचं नाव तुम्ही तर काय काय म्हणला की सांगू? आता शांताबाई पाटील शांत बस म्हणलं बाळा. शांत बस म्हणले. मला वाटलं शांताबाई दिन मला वाटलं शांत सगळं बस. बस की गप आता नाही बसलोय मी गप्प. तर याच्यावर तोडगांनी बोल बोला की बोला की बोला की बोला. एक लिंबू घे बर बालका एक लिंबू घे त्याला 4 बाजूनी फोड्या कर लिंबूला हा त्याला हळदी हळदी कुंकू भर लिंबात हा लिंबात का माझ्यात लिंबातच लिंबात. हा आणि त्याच्यात कोंबडीचा पाय ठेव लिंबात हा मग लिंबात का माझ्यात किती वेळा सांगायचं तुला त्याच्यात पाय ठेव कोंबडीचा पाय ठेवून सटई हातर बाळा लिंबात अरे खाली हा खालीच सटई हातार नेहमी निर्वण त्याच्याकडे पूर्ण बिर्याणी ठेव चटईवर हा आणि त्याच्यात भात कमी टाक चटईवर बिर्याणी ऐक की. ताटात त्याच्यावरती भात ठेव भात हा कमी ठेव आणि मटण चिकन जास्त ठेव अरे दांड्या गप्पे आपल्या मागचा लचांड काढायचा लिंबावर या तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका लिंबा मी येऊ त्याच्यावर 4 फड्या अहो, उठायचं नाही सांगतोय आता तुम्ही म्हणला लिंबावी या तर अरे काही येडं बिन लागलं का त्याला मी खरंच मंगळा बनवेन बरं का पाटील पुढचं बोला. लिंबू 4 ठिकाणी कापायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचं त्याच्यामध्ये कोंबडीचा ताजा पाय आता किती वेळा सांगाल ते ऐकलं की बिर्याणी त्याच्या कुठं पुढे जातो त्याच्या पुढचं ऐका ऐकलं का पाटील बोला की. एक चटई टाकायची कुठं आणि ताट करायचं महाराज कोणाचं ताट करा नाही बुवाच म्हणजे जेवायचं बुवाला जेवायचं ताट करायचं बरं. जेवायचंच करायचंय रे हा, पापी माणसा बोला की. जेवायचंच करायचंय बरं का बसा की बोला की बुवा, बोला 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 ताट केल्यानंतर हा. त्याच्यात भात कमी चिकन चिकन मटण अंडी नाही जास्त ठेवायची हे ऐका खाऊ गिळा बुवा ऐका की. बोला बोला यार काय बोलतोय पाटील नाही नाही गिळायला पाहिजे ना तुझ्या आपल्याला. मागची पिढा घालवायची का लावायची नाही नाही घालवायची ना याचं तोंड का बारीक झालं महाराज परिस्थितीचं लय मार बरं खाल्ला असू दे तो पक्का गांजलेला दिसतोय ऐक
तर ते ताटात ठेवायचं आणि गावची येस आहे का नाही नाही ठेवायचं. गावची येस तू गप्र असाही बोलता येत नाही तुला गावातली गावातली यश माहित आहे येस ना गावातली आमच्या त्या बघा सावकाराकडे येस अरे तू गप की रे, मला माहिती आहे बापला. येत माय नाही मला. येस गाडी अरे तुम्ही तुमचं सोडवा आलाय का माझी काढाय आलाय नाही तुमचं सोडवते आमचं सोडून घेतो सोडवा आलाय ना तर गावच्या इशीत जायचं हा, ही तीन काय म्हणजे इष्टेत नाही इशीत जायचं हा, नीन. तिकट न बघायचं आणि त्याच्यावरती तुम्ही केलेलं ताट तिथं नेऊन ठेवायचं आणि कुणाला ताट ना- ठेवताना अरे तुला हानीन बरं का मी. ना. हा, तर ताट तिथं ठेवलं नमस्कार करायचा कोणाला ताटाला ताटाला. हा ना मग आणि माग फिरायचं आणि जर माग वळून बघितलं हो महत्वाचं राहिलं हा. एक ही काय बाटली ठेवायची मागणी हा, आजच्या म्हणून ध्वनी होय नो. जास्त किमतीची टाक बरं. बाटली आहे ना तू टाक बरं. अरे मी मिरीला नाही दारूची बाटली रे नासक्यानो ऐक मला वाटलं मी नंदा कळलं का दारूची स्टँडर्ड मी बाटली ना- ठेवायची Standard. किमान त्याची किंमत 2000 तरी पाहिजे अयो नाहीतर पाटील आहे काळंबा लावशील नावाला 50 रुपयाची आणून ठेवायची. महाराज करतो मी करतो किती वेळा करतो बास झालं की आता. मला एक विचारायचं होतं घबरा. आज रात्री 12 वाजता ठेवायचं हा, मानावा- ठेवायचं. आमच्या मागच्या इकडे पिढा दूर होईल ना ऐका- ऐकून तर घे की अरे तुझा काय पट्टा आहे का संपतो का नाही तिथं ठेव गावच्या इशिव ती बाटली बी त्याच्या मधोमध ठेव बिर्याणी ठेव की बाबा हा, आणि पाया पड बाटलीच्या हा, सगळ्याच्याच पाया पड काय असेल ते असंच जाऊ दे म्हणा ना, तिनं मग- आणि माग फिरायचं आणि परत वळून बघायचं नाही माघार फिरायचं वाजिबात नाही तिथं माघारी- ठेवून माग फिरायचं म्हणतो की रे माघारी निघून निघालं. जायचं आपल्या घराकडे. निघून जायचं आणि काय सुद्धा बोलायचं नाही कोणाला अरे कुणा संगच नाही बोलायचं आपल्या- हा, आणि गप घराकडे यायचं कोणाच्या आपल्या माझी तोच करायला पण आपण- अरे तुझ्याच घराकडे की रे आपण आपल्या घराकडे जायचं हा. मोआ आणि मग हा. सगळे शांत होतंय बघ मानीन ननमन नंगन नानं की मोठ्या पण- नाव ते हे विसरू नको 2000 आमचं- कमी नाही पाहिजे लग्न झाल्यावर काय पोहायचं काय? नग्न नाव नग्न नानं का नाही सगळं झालं की. हा की मोठ्या घणी नाव बोच्या घरी मोठ्या घणी नाव काय सरपंचाला घेऊन जा म्हणतो मी नाना. अरे पाटील याला न्या केर नेतो. येऊ का बाहेर राहिलंय का नाही राहिले जे काय काढले की त्यांनी जा आणि तुझं. चांगल्या नावाला यायला का माना नेऊन लई मागणं नाही. ओय, ननमन हा नाव कुठं येत आहे माय येतो महाराज हा या या. चला ये माना चला येऊ ना लांब न हा ना या नाही ना का वर ना खाली पाना महाराज आपल्याला वाटते पण महाराजाला आपल्या सगळं गावचं सांगितलं. आणि तीन नंगा ना माना नाही अरे वन गावची येत उडी. निचन. ही ती एक हाय बिन लागण्याच ही 2 माजुरडी आणि ह्यो पाटील तर त्याचा तिरका डोळा आणि हे तोतर सरपंच ह्याला तर काहीच अक्कल नाही पण हे तर ज्ञान पाजळा आलाय माझ्यापाशी आता ह्याचा माज कसा मोडतो अरे लय की र मला ह्या रकमेचा मार बसावला ह्यानी आणि त्या पाटल्याने गाड्यात ती रकमी बांधली मला नको नको केलंय र आता गावले ती चांगली त्या सरपंचाचा माझाच मोडतो हा आणि त्या पाटलाचा मिशीचा ना तोरासारखा मिशी वाचतो त्याच्या मिशीला तर कात्रीच लावतो बघ हा यांना सुट्टी नाही तर जाऊन बसलाय कुठं काय माहिती कामाला गेला का गेला पाहिजे म्हणून कुठली काय माहिती. देवाला तर काय माहिती आहे, माहिती. विश्वास तर आपल्याला ठेवत आय, पाटील आहे. थांबा बरं झालं गाव बरं झालं तुम्ही गावला व सदाला मी सगळ्या रस्त्यानं गावानं हुडकलं पण नाही व कुठं गावला बघा किंवा पाटील अरे बरं जरा बोलशील का 2 मिनिटं थांब ना. तुझा कालवा आम्ही गेलो बघितलं तिथं बुवा बसला त्या बुवानं आम्हाला पाड्यात कोण मेलं म्हणतोय किती देवाला कोण येणं म्हणणं आणि माझा नवरा गावानं की सदा किरड्या बरं ऐक आम्ही गेलो तिथं ते ऐका जरा त्या बुवा तिथं बसलाय चांगला बुवानं आपल्या गावात सगळं सांगितलंय सगळं सांगितलं माझं आता सांगितलं आम्हाला उतारा सांगितलाय ते उतारा करायला निघालोय आम्ही बघतो ते. आव मग चला की त्या बुवाकडं चला की मला अरे आम्हाला लय कागराचं महत्वाचं आव नका तसं करू पाटील चला मला सांगाल तरी तो बस चल चला 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 आपलं बोलायची चला ब माझा सला कुठं राहिलाय काय तेवढं तरी सांगेल चला 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 हे हो पुरी हा
त्या बोवाला बाय माणसं चालतंय का नाही बर ते काय आम्हाला माहित नाही ते बाय माणसं सावली हे पडते आम्ही जाऊन विचारतो विचारतो मग तुला बर बर चालतंय मी नामू का इथं चल जा की मुडद्या कशाला थांबतो इथं भाड्या हे राम राम बुवा आता काय मन घालला का अरे तुम्ही परत कशाला हा बुवा कामच तसं आहे आमच्या तिथं माझे कामगार आहेत त्याची मंडळी आली बस रे उंडक्या त्याची मंडळी आली तिचा नवरा कालपासून घावणच झाला सापडा नाही. तुझा नवरा सापडायला मी काय करू हा, तुम्ही मग बुवा कशासाठी आहे सांगाल का ना आमच्या गावाचं सगळं सांगितलं तसं तर बघा की बर कशी आहे बाई दिसायला हा, मस्त गोरी पान आहे अहो, ती कशी का असताना तुम्हाला काय आणि हे विचारायचं तुम्हाला काय हे पण अशी म्हातारी आहे का तरणी का मध्यम आहे बघा विचाराय ना अरे तर- उपाय सांगितला सरपंच चारणीच तिला आहे महाराज. पेलन ना उपाय पेलं म्हणजे येऊ दे येऊन ये. पाटील तुझा बोलवून आण. सरपंचा साईडला सर मधी बसू दे पुढे मने नाही अन ना म्हणून या नाही मधी बसू द्या हो. मागा या आणि महाराज माझा नवरा गेलाय व महाराज 8 दिवस झालं महाराज बाहेर आहे का नाही बाहेर नाही 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 येतं ऐकायला अहो महाराज माझा नवरा 8 दिवस झाला खपलाय कुठं जाऊन बसलाय गावना अगं नवऱ्याला असं म्हणू नाही या सरपंचाच्या आणि या पाटलाच्या नादाला लागून पाक वाया गेला पाटील इकडे सरपंच इकडे. आता काय करू बुद्धीत चालायची पण झाली नवरा गेला गावाला कुठं निघून. उद्या बोवाला म्हणशील काहीतरी दगड बिगड. अरे पाटील सर एकाने बोला महाराज काय झालं बाळा अव माझा नवरा या पाटलानं कुठं कामाला पाठवलं ती घरी चाललं नाही अजून पुढे या नमो काय मांडी घेता का आता? मांडी घेता का काय झालं म्हणते बैर आहे का महाराज सांग घरी दाखव, अव आज 8 दिवस झालं नवरा या पाटलाच्या नादानं गेलाय कुठं अजून घरी नाही आला अगं मग त्यालाच विचारायचं आता या पाटलाला अजून कसा इचरू का कंगवा घेऊन खरा 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 इचरू अगं अगं येईल त्यो सरपंच माझ्या नवऱ्यागत आवाज वाटतो वया ग बाई तुझ्या डोक्यावर परिणाम ग. 8 दिवस 8 दिवस एकाच्या किरडीचा बाबू या मला म्हणतोय मला नवरा म्हण हा? परत श्री माते समान कळू दे त्याला जरा किरड्याला हो मान्यानं नाही म्हणून मी हातकान्याला नाव नाही नांद सांगत होतो मी बुवा हा बोला आता तुम्ही तोंड का लपवताय बुवा ना ना बॉया माणसासंग जास्त थोडं तोंड नाही घ्यायचं का बरं तोंड दाखवाय जागा ठेवलेली दिसत ना बुवा मग तसं नाही परत श्री माते समान अरे मागाशी म्हणत होता पुढे ये, पुढे ये. माग नाव आता मागचा मीच म्हणतोय ना मला तर काहीतरी काळा जादूच वाटतोय बघा माझ्या नवऱ्यागतच मला वाटतोय बुवा काय बाई, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय आवाज नाही सरपंच ए, थांब रे बाबा, तो कुणी पण मागितलं का? ह्याच्या किरडीला ह्याची किरडी 8 दिवस झालं काय पाहियो बघा ह्याच्या किरडीचा झाला जा, ह्याच्या 8 दिवस गायब झालाय भाड्यातला खर्च द्यायला महिना झालाय बाई. त्याला सांग, 8 दिवस झालं भाड्या घरी नाही आहे. हट, त्याला. नाही